तब्बल 22 तास उलटले तरीही पश्चिम रेल्वेची लोकल सेवा अद्याप पूर्वपदावर आलेली नाही। अंधेरी वांद्रे दरम्यान काल सकाळी घसरलेल्या 7 डब्यांपैकी शेवटचा डबा अर्ध्या तासापूर्वी बाजूला करण्यात आला आहे। विरारच्या दिशेने फास्ट ट्रॅकवरची वाहतूक आता सुरू करण्यात आली आहे, पण फास्ट ट्रॅकवरची चर्चगेटकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आणखीन 1 तास लागेल असं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे मेगा हाल सुरूच आहे। आपण पाहतोय 22 तासानंतरही जैसे थे अशीच अवस्था आहे, हाल सुरूच आहे। खोळंबा मात्र प्रत्येक तासागणिक वाढलेला आहे। सणासुदीचे दिवस आलेले असताना आजचा दिवस हा प्रचंड गर्दीचा असतो। बाजारपेठांसाठी तशी रहदारी जास्त असते। या सगळ्यात लोकलचा हातभार हा याचा प्रचंड ताण आलेला दिसतोय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, या क्षणाची रेल्वेची परिस्थिती काय आहे? किती गर्दी आहे आणि किती खोळंबा आहे? नक्की दिवशी डाऊन साईडची लोकल आहे ही, विरार साईडला चाललेली लोकल आहे। या लोकलला पाहू शकतो तू, इथेही गर्दी आहे कारण की लोकांना गाड्या मिळत नाहीये, त्यामुळे लोक डाऊन साईडून रिटर्न मध्ये आणि त्यानंतर प्रवास करतात पुढचा। हाच तो ट्रॅक आहे जिथे काल हा संपूर्ण अपघात झाला होता आणि त्या ठिकाणी डबे घसरले होते आणि हा संपूर्ण ट्रॅकला इथे तडे गेले होते, काही ठिकाणी डॅमेज झालं होतं। हे रेल्वेचे जे ट्रॅकच्या खालचे जे सिमेंटचे ब्लॉक्स आहेत त्या ठिकाणी पण त्यांना डॅमेज झाले होते। रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आता कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की साधारण अजून किमान अर्धा ते 1 तास लागेल, कारण का हा ट्रॅकचं काम पूर्ण झालेलं आहे, पण त्यावरून ट्रेन जातील त्याला पुढे कुठे प्रॉब्लेम होऊ नये याकरता त्यांचे जे निरीक्षण इंजिन जे आहेत त्यानुसार ते ओव्हरहेड वायर असेल किंवा ट्रॅकचे जे मधली गॅप आहे किंवा कुठे अजून करून नंतरच या संपूर्ण ट्रॅकवरून गाड्या सोडतील। त्यामुळे अजून तरी मुंबईचे चाकरमानी जे आहेत त्यांना मुंबईला जाण्याकरता साधारणतः अजून अर्धा ते 1 तास वाट बघावं लागेल। ऋषी, नक्कीच अजित, या सगळ्या नंतर आता रेल्वे प्रशासन काय काम करते हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून जे दावे केले जात आहेत त्याची ग्राउंड झिरोवर वास्तविकता काय आहे? नक्कीच अधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे की साधारणपणे त्यांनी म्हटलं होतं की सकाळी 7 ते 8 पर्यंत जे रेल्वे ट्रॅक आहे तो पूर्ववत होईल आणि त्याचं काम पूर्ण होईल, पण अजून देखील काम झालेलं नाही। रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं जे म्हणणं अधिकृतपणे या ट्रॅकचं काम पूर्ण झालेलं आहे, पण तुम्ही पाहू शकता की अजूनही जे या ठिकाणी जे काही ब्लॉक्स तुटले होते किंवा साईडला जे काही खडी होती ते जो डबा होता घसरला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी खडी बाहेर गेली होती ती खडी पूर्ण अजून ट्रॅकवर टाकण्याचं काम सुरू आहे। त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी रात्री जे संपूर्ण ट्रॅक कटिंग करण्याकरता जे गॅस सिलेंडर आणले होते किंवा जे साहित्य आणलेले ते सर्व साहित्य अजूनही ट्रॅकवर आहे। हे हळूहळू संपूर्ण साहित्य बाजूला केलं जाईल, याकरता जवळपास अजून अर्धा ते 1 तास लागेल। त्यामुळे अधिकाऱ्यांचं म्हणणं जे आहे की 9 पर्यंत गाडी सुरू होईल, ती अजून सुरू झालेली नाहीये। वेस्टर्न रेल्वेने स्वतः ट्विट केलं होतं की साधारण 9 पर्यंत कुठल्या परिस्थितीमध्ये पश्चिम रेल्वेचा काल जो अपघात झाला होता, जो डबे घसरले होते त्या ठिकाणाची रेल्वेची वाहतूक जी ती पूर्ववत होईल, पण 9 वाजून गेलेले आहेत, अजून देखील ते काम झालेलं नाहीये। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा ट्रॅक जो आहे अजून याच्यावरती निरीक्षण जी त्यांची गाडी असते, इंजिन असतं ते पूर्णपणे फिरवायचं आहे, कारण का फक्त ट्रॅकच नाही तर वरची ओव्हरहेड वायर जी आहे त्याला देखील कुठेतरी डॅमेज झालं होतं, त्यामुळे त्यांची देखील पूर्णपणे चाचणी करण्यात येईल आणि त्यानंतर या ठिकाणी गाड्या सोडण्यात येतील। साधारणपणे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की अजून अर्धा तास लागेल। ऋषी, नक्कीच अजून अर्धा तास लागेल आणि आपण अशी आशा करूया की आता 9 वाजून 3 मिनिटं झाली आहेत, साधारणपणे 10 वाजेपर्यंत ही सगळी वाहतूक सुरळीत होईल आणि चाकरमान्यांना काही अंशी दिलासा मिळेल हीच अपेक्षा आहे। तुर्तास धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान रेल्वेचे पीआरओ शैलेश कुमार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। इसमें 7 कोचेस डिरेल हुए थे, 6 कोचेस को हम लोगों ने जैक से हटा के उनको बाहर कर दिया था और हमने जैक इसलिए इस्तेमाल किया था कि गाड़ियों जो क्रेन हम शुरू में इस्तेमाल करना नहीं चाहते थे, बिकॉज क्रेन वर्किंग से 3 या 4 लाइनें अफेक्ट होती हैं। तो पहले जब हमने हटा लिया, बस एक कोच में उसमें काफ़ी ज़्यादा डैमेज हुआ है, उसके लिए मुझे बाहर से क्रेन मंगवानी पड़ी है और उस अभी क्रेन वर्किंग चल रही है। इस कोच को हम हटा के बाहर कर देंगे और उसके बाद ये जो दोनों ट्रैक हैं, फास्ट कॉरिडोर और एक 5th लाइन, ये तकरीबन 3 घंटे में 10 बजे के आसपास तक ये पब्लिक के लिए ओपन हो जाएगी। दरम्यान प्रचंड गर्दी झालेली आहे रेल्वेवर आणि रस्त्यावरही, त्यामुळे आज काय काळजी घ्याल आणि काय दक्षता घ्यायला पाहूया। पश्चिम रेल्वेचा फास्ट ट्रॅक अजूनही विस्कळीत आहे। अंधेरी वांद्रे दरम्यान दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याचं पश्चिम रेल्वे म्हणते।
फास्ट ट्रॅकच्या काही गाड्या स्लोवरून तर काही हार्बरवरून वळवण्यात आल्या आहेत. चर्चगेटकडे येणाऱ्या किमान ज्या गाड्या आहेत त्या स्लो गाड्या अर्धा तास उशिरानं धावत आहेत. फास्ट गाड्या तासभर उशिरानं धावत आहेत चर्चगेटकडे येणाऱ्या. विरार चर्चगेटला पोहोचायचं असेल तर तासभर आधीच निघा. आवश्यकता नसेल तर 10 वाजल्यानंतर आधी घराबाहेरून पडू नका. मध्य रेल्वेसाठी दादरपर्यंत न येता मेट्रोनं घाटकोपरला या. अंधेरी सिल्क मार्गे बसने प्रवास करूनही मध्य रेल्वेकडे येणं शक्य आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.